मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण टू फाइंड आउट द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, सॅक्रिफाईस रेशो, गेन रेशो या 3 रेशोबद्दल आपण विचार केला. याच टॉपिकमध्ये आणखीन एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट म्हणजे ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल. Adjustment of capital. Sometimes when new partner is admitted into the partnership firm, that time new partner's capital can be adjusted in old partner's capital or profit sharing ratio, and sometimes new partner's capital is given in the problem. That capital is the base of adjustment of capital. Suppose in the problem new partner's capital is given. Sometimes old partner's capital is given, new partner's capital is not given. First, capital can be adjusted. The base can be considered by old partner. When new partner is admitted into the partnership firm, that time new partner can be introduced his share of capital into the business. It means new partner can be introduced the capital. Amount can be introduced into the partnership firm. But amount of new partner's capital and amount of old partner's capital, it is can be considered it is accurate or wrong. काही टायमाला नवीन पार्टनरला ज्यावेळेस पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिशन दिलं जातं त्या टायमाला त्याला कॅपिटलची रक्कम आणावयास लागते. मग त्याने आणलेली रक्कम आणि ओल्ड पार्टनरने गुंतवलेल्या भांडवलाची रक्कम ही बरोबर आहे का, ही इक्वल आहे का? कारण ज्यावेळेस नवीन पार्टनरला ॲडमिशन दिलं जातं त्या टायमाला त्याचा शेअर्स हा निश्चित केला जातो. कारण टर्म्स आणि कंडिशन ह्या ओल्ड पार्टनर आणि नवीन पार्टनर या दोघांकडून ठरवलेल्या जातात. म्हणून नवीन पार्टनरला जो प्रॉफिटचा हिस्सा दिला जातो, शेअर अलॉट केला जातो, त्याच्या प्रमाणामध्ये त्याने कॅपिटल आणलेलं आहे का? त्याचप्रमाणे समजा नवीन या पार्टनरशिप फर्ममध्ये ए, बी आणि सी, पहिल्यांदा ए आणि बी हे दोघं पार्टनर आहेत. ए आणि बी हे दोघं पार्टनर आहेत. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो जो काय असेल तो, परंतु त्यांनी सीला ॲडमिट केलं, सीला ॲडमिशन दिलं आणि सीला त्यांनी 1/5 प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला. सीला किती प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला? 1/5 साठी त्याने धंद्यामध्ये 50,000 रुपये कॅपिटल आणावं असं त्यांचं ठरलं. कोणी? सीनं. ए आणि बी इज द पार्टनर, न्यू पार्टनर इज सी, सी इज द न्यू पार्टनर. या सीला त्यांनी 1/5 शेअर दिला आणि किती भांडवल आणावं? 50,000 रुपये भांडवल आणावं असं त्यांनी सांगितलं. परंतु इथं सीच्या मनामध्ये शंका येते की 50,000 रुपये भांडवल आणलेले, परंतु यांचं किती आहे, काय आहे? त्यांना जर समजा टोटल प्रॉफिट समजा 1 असेल, 1 म्हणून 1/5 केला आणि किती राहता 4/5, तर या 4/5 साठी यांनी गुंतवलेलं भांडवल बरोबर आहे का? तर हे जर बरोबर नसेल तर ओल्ड पार्टनर आणि न्यू पार्टनर हे तिघं पण त्यांचं कॅपिटल ॲडजस्ट करतात. ते कसं करतात? त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला नवीन पार्टनरच्या कॅपिटलचा बेस ते पकडतात. बेस कसला पकडतात? न्यू पार्टनर
It means new partner's capital is given. New partner's capital is the given. त्या नवीन पार्टनरच्या कॅपिटलचं प्रमाण, कॅपिटलच्या प्रमाणामध्ये ओल्ड पार्टनरचं कॅपिटल ऍडजस्ट केलं जातं पहिल्या पद्धतीमध्ये. तर उदाहरण जर घ्यायचं झालं, समजा आपण एक गृहीत धरूया, दोन पार्टनर आहेत ए आणि बी. त्यांनी सी ला ऍडमिट केलं, 1/5 शेअर त्याला प्रॉफिट दिला, कॅपिटल घेतलं त्यांनी त्यांच्याकडनं 50,000 रुपये. तर 50,000 रुपये प्रॉफिट घेतल्यानंतर या एचं आणि बीचं कॅपिटल किती असावं, एनं किती प्रमाणामध्ये भांडवल टाकावं, बीनं किती प्रमाणामध्ये भांडवलाची गुंतवणूक करावी, हे आपल्याला शोधावं लागेल. मग हे करण्यासाठी अगोदर यांचे आपल्याला नवीन प्रॉफिट रेशो शोधावे लागतात, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो शोधावे लागतात. परंतु न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो शोधण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला बॅलन्स ऑफ 1 शोधावा लागतो. म्हणून बॅलन्स ऑफ 1 इज इक्वल टू 1 मायनस इनकमिंग किंवा न्यू पार्टनर शेअर, न्यू पार्टनर्स प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग 1 मायनस न्यू पार्टनर्स प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे, 1/5 इज इक्वल टू 4/5 इज द बॅलन्स ऑफ 1. 4/5 इज द बॅलन्स ऑफ 1. तर मग बॅलन्स ऑफ 1 मिळाल्यानंतर आपल्याला ओल्ड पार्टनरचे नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो शोधता येतात. मग न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज इक्वल टू, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इनटू बॅलन्स ऑफ 1. ओल्ड रेशो इनटू बॅलन्स ऑफ 1. आता एचा इथं तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये पार्टनरचे ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेले असते. समजा आपण असं गृहीत धरूया, त्यांचे प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला दिलेले 2:3. 2:3 हे त्यांचे प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेले असतील. तर पहिला कोणी एक न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज इक्वल टू 2:3 हे त्यांचे ओल्ड रेशो. ओल्ड रेशो किती त्यांचे 2:3. इट मीन्स 2/5. बॅलन्स ऑफ 1 किती आहे, 4/5. 4/5 इज इक्वल टू 5 into 5 25, 4 into 2 8. 8/25 is the new ratio of A. तसंच B चं शोधा. B न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज इक्वल टू किती आहे, 3/5. 3/5 into 4 बॅलन्स ऑफ 1 4/5. त्याचा येईल 12/25 हा त्याचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो येईल. आणि आपल्याला C चा माहिती आहे किती, C चा 1/5. परंतु इथं 25 आणि 5 छेद सारखा नाही, त्यांचा छेद सारखा करून घ्यायचा. 1/5 इज इक्वल टू 1 into 5. 5 into 5 इज इक्वल टू 5/25 हा त्याचा नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशोची किंमत बदलत नाही, फक्त आपण छेद सारखा आहे. आता हे झाल्यानंतर नवीन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो असर्टेन केल्यानंतर यांचं भांडवल एनं किती भांडवल गुंतवावं, बीनं किती भांडवल आणावं हे आपल्याला सहज कॅल्क्युलेट करता येईल. परंतु एक बाब लक्षात ठेवा, जर न्यू पार्टनरचं कॅपिटल बेस पकडलेला असेल तर त्याला मिळणाऱ्या प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या प्रमाणामध्ये, परंतु इथं त्याच्या रिसिप्रोकल रेशो मध्ये भांडवल कॅपिटल तुम्हाला शोधावं लागतं. कुणाच्या, न्यू पार्टनरच्या रिसिप्रोकल रेशो मध्ये ओल्ड पार्टनरचं कॅपिटल ऍडजस्ट करावं लागतं. रिसिप्रोकल म्हणजे काय, समजा C चा 1/5 काय आहे, त्याचा प्रॉफिट शेअरिंग रेशो, त्याचा रिसिप्रोकल काय, 5/1. 5/1
छेद अंशस्थानी आणि अंश छेदस्थानी क्रॉस करायचं म्हणजे तिथं त्याचा रिसिप्रोकल रेशो आपल्याला येईल। आता रिसिप्रोकल रेशो मिळाल्यानंतर टोटल कॅपिटल काढून घ्या। टोटल कॅपिटल किती येईल आपल्याला इथं आता? टोटल कॅपिटल इज इक्वल टू याचं किती आहे 50,000 रुपये। सी चं भांडवल किती आहे 50,000 रुपये। 50,000 रुपये भांडवल किती रुपयाकरता आणले त्याने 1/5 साठी। त्याचा रिसिप्रोकल 5 into 1 is equal to 2 into 50,000 into 5 2,50,000 is the total capital of the firm। टोटल कॅपिटल किती पाहिजे 2,50,000 रुपये। आता इथं आपल्याला सहज काढता येईल नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो दोघांचे आपण शोधलेले ए चा आणि बी चा म्हणून ए कॅपिटल इज इक्वल टू त्याचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इनटू टोटल कॅपिटल त्याचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काय आहे ए चा आपण शोधलेला इथं 25 इनटू टोटल कॅपिटल किती आहे 2,50,000 रुपये। गुणाकार केला असता 25 80,000 रुपये इतकं भांडवल ए चं पाहिजे। ए चं भांडवल किती पाहिजे 80,000 रुपये। तसं बी चं शोधा। बी चं कॅपिटल इज इक्वल टू बी चा नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे 1225 into 2,50,000 is equal to 1,20,000। म्हणजे आता पाहिजे एक काम लक्षात येईल ए ने किती भांडवल ठेवायला ए चं भांडवल किती पाहिजे 80,000 बी चं किती पाहिजे 1,20,000 1,20,000 अधिक 80,000 किती झाले 2 लाख रुपये झाले बरोबर। 2 लाख रुपये जर झाले तर तिसरा कोण आहे सी याचं किती आहे 50,000 हे 2 लाख अधिक 50,000 बरोबर किती होईल 2,50,000 रुपये इतकं भांडवल पाहिजे। परंतु पण त्याचा जो शेअर आहे त्याचा बरोबर आहे का पहा सी कॅपिटल किती त्याचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 5/20 धरा किंवा 1/5 धरा सारखंच येईल। समजा इथं 5/25 into 2,50,000 is equal to याचंही 50,000 रुपये कॅपिटल येईल। एकूण टोटल कॅपिटल जे आहे ते 2,50,000 रुपये इतकं फर्मचं कॅपिटल राहील। काय केलं विद्यार्थी मित्रांनो जर नवीन पार्टनरनं धंद्यामध्ये कॅपिटल आणलं आणि त्या नवीन पार्टनरचं कॅपिटल जर ओल्ड पार्टनरनं बेस म्हणून पकडलं जर नवीन पार्टनरनं धंद्यामध्ये कॅपिटल आणलं ते कॅपिटल जर बेस पकडलं कशासाठी ओल्ड पार्टनरचं कॅपिटल कॅल्क्युलेट करण्यासाठी ओल्ड पार्टनरचं कॅपिटल ॲडजस्ट करण्यासाठी तर अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बॅलन्स ऑफ वन शोधा। बॅलन्स ऑफ वन शोधण्याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे 1 मायनस न्यू पार्टनर्स शेअर न्यू पार्टनर्स प्रॉफिट शेअरिंग रेशो तो मिळाला तुम्हाला। त्याच्यानंतर तुम्ही ओल्ड पार्टनरचे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो शोधा। न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इनटू बॅलन्स ऑफ वन। त्यात हे फॉर्म्युले वापरल्यानंतर तुम्हाला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मिळेल। न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट केल्यानंतर ओल्ड पार्टनरचं कॅपिटल ॲडजस्ट करा। तर कशाच्या प्रमाणामध्ये करा न्यू पार्टनरच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या रिसिप्रोकल रेशो मध्ये। रिसिप्रोकल याचा अर्थ असा न्यू पार्टनरचा किंवा कोणताही असेल पुढचा जो बेस आहे किंवा पुढचं कॅपिटलची ॲडजस्टमेंट आहे त्याच्यामध्ये सांगेल न्यू पार्टनरचा जो शेअर्स आहे छेद अंशस्थानी आणि अंश छेदस्थानी करून जो रेशो आपल्याला मिळतो तो असतो रिसिप्रोकल रेशो। रिसिप्रोकल रेशो मिळाल्यानंतर टोटल कॅपिटल फाइंड आउट करा। मग टोटल कॅपिटल कोणतं 50,000 रुपये याने गुंतवलेले कशासाठी 1/5 साठी त्याचा रिसिप्रोकल
2,551 टोटल कॅपिटल किती येईल 2,50,000. मग 2,50,000 रुपये झालं टोटल कॅपिटल. तर मग त्याचा ओल्ड पार्टनरचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे 8:25. मग 8:25 साठी किती बस कॅल्क्युलेशन केलं. ए झालं 80,000, बी झालं 1,20,000 आणि सी झालं 50,000 रुपये. या पद्धतीनं कॅपिटलची ऍडजस्टमेंट करता येईल. परंतु केव्हा जर नवीन पार्टनरचं कॅपिटल दिलेलं असेल पण त्यावेळेस ओल्ड पार्टनरचं कॅपिटल कशा पद्धतीने ऍडजस्टमेंट केलं जातं ते आपण पाहिलं. यानंतर दुसरे आणखी एक पद्धत आहे कॅपिटल ऍडजस्टमेंट करण्याची, ती म्हणजे इफ न्यू पार्टनर्स कॅपिटल इज नॉट गिव्हन. इफ न्यू पार्टनर्स कॅपिटल इज नॉट गिव्हन बट old partners capital is given. Sometimes partner can be adjusted their capital. Old partners capital can be take the base of calculating or adjust the capital of a new partner. न्यू पार्टनरचं कॅपिटल दिलेलं नसतं किंवा न्यू पार्टनरने किती भांडवल आणावं हे सांगितलेलं नसतं. तर त्यावेळेस काय करायचं, तर त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीनं जावं लागेल. ओल्ड पार्टनर न सगळे अक्युमुलेटेड प्रॉफिट कन्सिडर केल्यानंतर, अक्युमुलेटेड प्रॉफिट मीन्स रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे क्रेडिट बॅलन्स किंवा ऑल अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट्स, ऑल अनडिस्ट्रीब्युटेड रिझर्व्ह, इट इज कॉल्ड अक्युमुलेटेड प्रॉफिट. म्हणजे सगळे अक्युमुलेटेड प्रॉफिट विचारात घेतल्यानंतर ओल्ड पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटने जी बॅलन्स दाखवलेली असेल, ओल्ड पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटने जी बॅलन्स दाखवलेली असेल, सगळ्या ऍडजस्टमेंट कन्सिडर केल्यानंतर तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. त्यावेळेस तुमच्या किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर तुमच्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटने जी बॅलन्स दाखवलेली असेल, समजा उदाहरण जर घ्यायचं, समजा पी, क्यू आणि आर हे पहिल्यांदा पी क्यू हे दोघं पार्टनर आहेत. पी क्यू हे दोघं पार्टनर आहेत. त्यांचा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केला आणि पीच्या कॅपिटल अकाउंटने 60,000 रुपये बॅलन्स दाखवली. पीच्या कॅपिटल अकाउंट किती बॅलन्स दाखवली 60,000 रुपये आणि क्यूच्या कॅपिटल अकाउंटने किती दाखवली 32,000 रुपये. उदाहरणार्थ आपण 32 किंवा 48 घ्या, कोणती रक्कम घेतली तरी काही हरकत नाही. 60,000 रुपये पीच्या कॅपिटल अकाउंटने बॅलन्स दाखवली आणि क्यूच्या कॅपिटल अकाउंटनं 48,000 बॅलन्स दाखवली. तर अशा वेळेस क्यूनं किती कॅपिटल आणावं, याचं भांडवल आहे 60,000, याचं भांडवल आहे 48,000. 60,000 टू बॅलन्स कॅरी डाऊन, ब्रॉट डाऊन 60,000 आणि 48,000 ही समजा परिस्थिती असेल. इथं 60,000 रुपये येतील, 48,000 रुपये ही सिच्युएशन असेल. म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला सगळे ऍडजस्टमेंट रेकॉर्ड केल्यानंतर पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटने जी बॅलन्स दाखवलेली असेल ती फिगर जर बेस धरली, ती अमाऊंट जर बेस पकडली तर कशा पद्धतीनं कॅपिटल ऍडजस्ट करावं लागतं, त्यासाठी किंवा नवीन पार्टनरनं कॅपिटल किती आणावं त्यासाठी काय करावं लागतं, त्या टायमाला सुद्धा तुम्ही प्रथम त्याचा यांचे प्रॉफिट शेअरिंग रेशो तुम्हाला दिलेलेच असतील. उदाहरणार्थ या ओल्ड पार्टनरचे प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2. ओल्ड पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2, 3:2 आणि आजचा तुम्हाला प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे. अजून धरूया आपण 1/4. पी क्यू
हे ओल्ड पार्टनर आहे, ओल्ड पार्टनर आणि हा न्यू पार्टनर. आर हा न्यू पार्टनर आहे. आरला त्यांनी प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला 1/4 आणि पी आणि क्यूचा आहे 3/2. हे त्यांचे प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. तर मग इथं सुद्धा जर पी आणि क्यू न, मी अगोदर सांगितलं धंद्यामध्ये त्यांची जर गुंतवणूक समजा पी ची आहे 60,000 आणि क्यू ची आहे 48,000, तर याचं भांडवल किती हे आपल्याला शोधायचं. कोणाचं? क्यूचं. जो नवीन पार्टनर आलेला आहे आर, त्याचं भांडवल आपल्याला शोधायचं. मग इथं सुद्धा पहिल्यांदा तुम्ही बेस काय आपला ओल्ड पार्टनरचं कॅपिटल, ओल्ड पार्टनरचं कॅपिटल हा आपला बेस आहे. इथं सुद्धा अगोदर तुम्ही बॅलन्स ऑफ 1 शोधून घ्या. बॅलन्स ऑफ 1 इज इक्वल टू 1 मायनस न्यू पार्टनर्स शेअर 1 मायनस 1/4 इज इक्वल टू इतर 3/4. 3/4 इज द बॅलन्स ऑफ 1. रिमेनिंग प्रॉफिट किती आला आपला 3/4. बरोबर आहे. आता 3/4 साठी या दोघांनी भांडवल किती गुंतवलेले 60,000 आणि 80,000. आपल्याला सहज काढता येईल. समजा 3/4 साठी 60,000 प्लस 48,000 किती 60,000 अधिक 48 म्हणजे 1,08,000 रुपये हे झालं त्यांचं टोटल काय. बरोबर आहे. कुणाचं पी आणि क्यूचं 3/4 साठी टोटल कॅपिटल किती झालं 1,48,000. याला तुम्ही शेअर किती दिलेले आहे 1/4. तर 1/4 साठी किती आपल्याला आरचं कॅपिटल शोधायचं. आरने किती कॅपिटल धंद्यामध्ये आणावं तर 1/4 साठी किती. मग जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं म्हणून 1/4 into 1,08,000 इज इक्वल टू 4 गुणे भागाकार गुणाकार जर केला तर टोटल कॅपिटल येईल तुमचं 36,000 रुपये. 4 रिसिप्रोकल रेशो आरचं कॅपिटल 36,000. अगोदर रिसिप्रोकल रेशो मध्ये कॅपिटल कॅल्क्युलेट करून घ्यायचंय. टोटल कॅपिटल 1,08,000 चा रिसिप्रोकल 4/1 तो येईल तुमचं 1,44,000. 1,44,000 डिवाइडेड बाय किती त्याचा 1/4. 4 × 4 4 × 12 खाली 4 36,000 रुपये 36,000 इतकं कॅपिटल या सीला आणावं लागेल. काय केलं इथं परत अवधूवर बघा. पी आणि क्यू हे दोघं पार्टनर आहे. त्यांचे प्रॉफिट शेअरिंग रेशो 3/2 आहे. त्यांनी नवीन पार्टनरला आरला ऍडमिशन दिलं. त्याला प्रॉफिट मध्ये हिस्सा दिला 1/4. सगळ्या कॅपिटलच्या आणि इतर ऍडजस्टमेंट झाल्यानंतर पीचं कॅपिटल आहे त्याच्यामध्ये 60,000, क्यूचं कॅपिटल आहे 48,000. मग आता इतकं भांडवल असल्यानंतर टोटल कॅपिटल त्यांचं किती येईल 1,08,000. बरोबर आहे. तर मग या आरनं किती धंद्यामध्ये कॅपिटल आणावं हे करण्यासाठी अगोदर तुम्ही शोधा बॅलन्स ऑफ 1. बॅलन्स ऑफ 1 चं तुम्हाला सूत्र माहिती 1 मायनस क्यू पार्टनरशिप 1 मायनस 1/4 इज इक्वल टू 3/4. मग 3/4 साठी किती आहे दोघांचं कॅपिटल 60,000 अधिक 48,000 1,08,000. तर 1,08,000 हे झालं 3/4 साठी. तर 1,08,000च्या रिसिप्रोकल जर आपण काढला तर तो येतो 1,44,000. मग 1,44,000 हे झालं त्याचं टोटल कॅपिटल. मग 1,44,000 टोटल कॅपिटल झाल्यानंतर आजचा हिस्सा किती आहे 1/4. 1,44,000 गुणिले
1/4 is equal to 36,000 is the new partners capital. या व्हिडिओमध्ये परत तुम्ही स्वतः घरी कॅल्क्युलेट करा. जर काही अडचण आली तर प्रत्यक्ष प्रॉब्लेम सोडवायच्या टाइमला आपण त्याचा विचार करूया. एक लक्षात ठेवा, इथून मागची जी थिअरी विचारात आपण घेतली, हाऊ टू असर्टेन द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, हाऊ टू कॅल्क्युलेट सॅक्रिफाईस रेशो, याचा सराव करा. त्याच पद्धतीनं कॅपिटल, नवीन पार्टनरचं कॅपिटल कोणत्या पद्धतीने ॲडजस्ट केलं जातं, नवीन पार्टनरनं कॅपिटल धंद्यामध्ये आणलेलं असेल तर कोणती पद्धत, जर नवीन पार्टनरचं कॅपिटल दिलेलं नसेल तर कशा पद्धतीनं नवीन पार्टनरचं कॅपिटल ॲडजस्ट करावं लागतं, ती एक पद्धत. या दोन पद्धतीनं पार्टनरचं कॅपिटल ॲडजस्ट केलं जातं. आतापर्यंत आपण सर्व थेअरीचा पार्ट विचारात घेतला. पुढच्या लेक्चरला आपण डायरेक्ट प्रत्यक्षपणे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवूया. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवताना परत एकदा ज्या जर्नल एंट्रीज मी सांगितलेल्या आहेत, ज्या वेगवेगळ्या कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत, त्या कन्सेप्ट परत वाचा, जर्नल एंट्रीज वाचा. उद्याच्या लेक्चरला आपण प्रत्यक्षपणे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडूया. धन्यवाद.